पहिल्या विजयानंतरही शांतता हे कसलं द्योतक। महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आता निवडणूक कशी होणार हा महत्त्वाचा विषय असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। निवडणूक कोणासोबत होणार हे महत्त्वाचा विषय नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। आता निवडणूक कधी आणि कशी होणार हा विषय महत्त्वाचा असल्याचं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे। शिवाय याद्या दुरुस्ती करूनच निवडणुका घ्या ही एक प्रमुख मागणी या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आपल्याला बघायला मिळते। तर जे मुद्दे निवडणूक आयोगासमोर ठेवण्यात आलेले आहेत, मतदार याद्यांमधला गोळ, दुबार मतदारांची नोंद, या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगानं हात वर केल्याचा एकंदरीत या ठिकाणी सूर या सगळ्याच नेत्यांनी मांडून दाखवलेला आहे। आणि 8च दिवस दिले जात आहेत आम्हाला या सगळ्या संदर्भात। आम्ही स्पष्टता कशी आणणार? अनेक टूल, अनेक ॲप जे आहेत ते निवडणूक आयोगाकडेच आहेत। ही दुरुस्ती निवडणूक आयोगच करू शकतं असंही जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिलंय। इथं निवडणूक कोणासोबत होणार हा विषय महत्त्वाचा नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शिवाय मतदार याद्यांची लपवाछपवी कशासाठी असा सवाल देखील या ठिकाणी राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। 2022च्या याद्यांमध्ये फोटो, मात्र आता ते फोटो कसे गायब झाले असाही सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पत्रकार परिषद झालेली आहे आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवरती या शिष्टमंडळानं लक्ष वेधलेलं आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक निवडणूक आयोगासोबतची पार पडली। त्यानंतर आता ही सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे। लवकरच म्हणजेच 2 ते 3 दिवस उत्तराची वाट पाहू आणि त्यानंतर मग आम्ही आमचा निर्णय सांगू असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत राज ठाकरे काय म्हणाले ते पहा। उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या। निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालेल। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम आहे? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा। मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा। सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता? राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही? आमचं तुमचं करू नका, आमचा निवडणूक आयोग एकच। सत्तेतील 3 पक्षांसाठी काम करताय का? 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले? 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात लाखाने पडले, हे कसं शक्य? याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू। राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करताय असं दिसतंय। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल। त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका। सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा। चोक्कलिंगम म्हणतात, काही जबाबदाऱ्या आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही। चॅनलवरती ज्यावेळेला एक बातमी येते अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते। ती 6 वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का, काही दिली का? त्या संपूर्ण बातमी बद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, माहिती घेऊन सांगतो। ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो। आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झाले, ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेले आहेत। मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हा तो प्रश्न आहे। आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली, त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो। असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका
सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजेत. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व. नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124. वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. सुषमा गुप्ता, नालासोपारा मतदारसंघ. या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं. कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापर्यंत त्यांना माहित नाही की हे कापणे. त्यांनी साधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने, की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. मुरबाडमध्ये जे मतदार आहे, मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे.